अखिल भारतीय मराठा महासंघ आणि मराठा स्वराज्य भवन ट्रस्टच्या वतीनं गेल्या 20 वर्षापासून शिवराज्याभिषेक सोहळा लोकोत्सव म्हणून साजरा केला जातोय। यंदा 6 जून रोजी हा सोहळा विविध सामाजिक उपक्रम आणि पारंपरिक मिरवणुकीनं साजरा केला जाणार आहे। त्यानुसार 30 मे ते 6 जून या कालावधीत विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती मराठा महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष वसंतराव मुळीक यांनी दिली। 30 मे रोजी शाहू स्मारक भवन इथं महाराष्ट्रातील सांस्कृतिक राजकारण यावरती माजी आमदार उल्हास पवार यांचं, तर 31 मे रोजी मुंबईतील डॉक्टर दीपक पवार यांचं छत्रपती शिवराय आणि आजचा महाराष्ट्र धर्म यावरती व्याख्यान होणार आहे। 1 जून रोजी शाहू स्मारक भवन इथं फेटा बांधणी प्रशिक्षण, 5 जूनला पर्यावरण दिनाचं औचित्य साधत आजरा इथं वृक्षारोपण केलं जाणार आहे, तर 6 जून रोजी शिवराज्याभिषेक सोहळ्यानिमित्त भव्य मिरवणुकीचं आयोजन करण्यात आलंय, अशी माहिती मुळीक यांनी दिली। महासंघ कार्यालय ते कोळेकर तिकटी, बिनखांबी गणेश मंदिर, पापाची तिकटी मार्गे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा इथं या मिरवणुकीचा समारोप होणार आहे। या मिरवणुकीत राजमाता जिजाऊ, बाल शिवाजी तसंच विविध वेशभूषेतील मावळे सहभागी होणार आहेत। हत्ती, घोडे, रथ याबरोबरच आता चित्तथरारक मर्दानी खेळाचं सादरीकरणही होणार आहे। पत्रकार बैठकीला जिल्हाध्यक्ष शशिकांत पाटील, महिला अध्यक्षा शैलजा भोसले, शहर अध्यक्ष निलेश पाटील, डॉक्टर संदीप पाटील, शंकरराव शेळके, बबनराव रानगे, कादर मलबारी, चंद्रकांत चव्हाण, विजय पाटील, प्रकाश पाटील, प्रताप नाईक, संयोगिता देसाई, संपत्ती पाटील, मोहन डवरी, DS पाटील उपस्थित होते।